पांडुरंगा तुकाराम महाराज देवाला म्हणतात ही मी हे दारवंटा माझ्या वडील आधी उपाय धरून राखलेला आहे. ह्याचं उपवास मनाचा असावा का शरीराचा असावा? उपवास मनाचा बी असावा आणि शरीराचा बी असावा. उपवासाच्या दिवशी 4 गोष्टी करू नये. 1 नंबर कोणाची कुटलाट करू नये आणि 2 नंबर पांढरा लिंबू खाणे आणि 4 नंबर लाचीचा कांदा, 3 नंबर लाचीचा कांदा खाणे आणि 4 नंबर पत्त्या खाणे पत्त्या. उपवासाच्या दिवशी 4 गोष्टी करू नये. 1 नंबर कोणाची कुटलाटी करू नये. पण काय माणसाला एवढा नसतो, एवढा नद असतो. घरचं खाते तर निघायला एवढा मोठाचे मोठा खलबत्ता बांधून पुण्याचं कुठेही जातात. ज्याप्रमाणे डुक्कर कितीही खाल्लं तरी त्याला नालीत तोंड बुजल्याशिवाय खाल्ल्यासारखं वाटतच नाही. मग तसंच माणसाला दुसऱ्याची कुटाळ केल्याशिवाय जमतच नाही. पांढरे 2 नंबर पांढरे लिंबू का पांढरे लिंबू अंडा अंडा आणि 3 नंबर लाचीचा कांदा कुकडूक कुकडूक तोडू आणि 4 नंबर पत्ते खाणे पत्त्या. एक दोरी राणी मारला छक्का. आपलं देह वाया घालायचं असला तर उपवासाच्या दिवशी 4 गोष्टी कराव्यात. अरे देहा व्यर्थ जावे ऐसे जरी तुझा भावे. अरे देहा व्यर्थ जावे जरी तुझा माझ्या वडिलाची विराशिका देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुकाराम महाराज देवाला म्हणतात माझ्या वडिलाची विराशिका देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा उपवास पाळणे राखीला दारवंटा गेला भोगोटा मला गे. ऐका तुमच्या वडिलांने पोटाला पिळी मारून 1 रुपये जमा केलाय. काय ना एवढे चिकू असतात. एखाद्या माशी पडली होती. त्याची पत्नी आवाज दिली ओ कारभारी तू पण माशी पडली. त्याला म्हणाला पंख धर पंख. बायकोने पंख धरला. मग तिकडून पती आला. ते माशीचे पाय चाटू लागला. मग तिकडं सून आली. मग म्हणलं ओ मामा साहेब हे काय करताय? तुला कळत नाही का? तू पाय जाते म्हणून माशीचे पाय चाटला. तुम्ही केलेली कमाई तुमच्या जावयाला देता का? लोकाला बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकराची वाडी. बाप करी जोडी, बाप करी
बाप करी जोडी लेकराची उडी आपली कुरवंडी वाळवुनी एकाएकी गेला की राशी जाजनी कडे मागुनी भार